मला वाटतं की फक्त लग्न झालंय म्हणून अजिबात बाळाला जन्माला घालू नका. गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय असतं? या प्रेग्नन्सीचा काळ जर मिळाला असेल तर सर्वात महत्त्वाचं काय असेल, घालायचंच आहे ना जन्माला, तर मग एक असं बाळ घालायचं. म्हणजे आता आपल्या पिढीतलं काय की वी फोकस द रिझल्ट्स अँड वी फॉरगेट अबाउट द प्रोसेस. वेगळं काहीतरी हवं असेल तर वेगळं काहीतरी करावं लागतं. महान भारत जर बनवायचं आपल्याला, तर तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे आपल्या समाजाने? मराठी पॉडकास्टच्या आपल्या काही नव्या एपिसोडमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर विष्णू माने आणि ते भारतीय गर्भसंस्कार कोच आहेत. त्यांनी आपल्या भारताचा गर्भसंस्कार हा जगभरातील विविध देशांपर्यंत पोचवल्यात. अनेक महिलांना आणि पालकांना त्यांनी मदत केली त्यांच्या मुलांना सर्व गुण संपन्न करण्यासाठी. ते खूप अत्यंत नॉलेजपूर्ण आहेत आणि ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला समजेलच की त्यांच्याकडे किती नॉलेज आहे. म्हणून बघत राहा आजचा आपला हा एपिसोड. सर, आयुर्वेदामधल्या मला खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, जसं की टच थेरपी असेल वगैरे वेगवेगळ्या गोष्टी. तर मला खूप आनंद झाला की तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवर आलात, कारण हा गर्भसंस्कार हा एक जो विषय आहे तो अजून अनटच्ड आहे. म्हणजे बरेच जणांना तेवढं माहिती नाही आहे आणि तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात. तर मला फार आवडलं तुम्ही ह्या पॉडकास्टला आलात. तर मला सर एक गोष्ट जाणून घ्यायची होती, म्हणजे आपल्या ऑडियन्सला ही खूप युजफुल राहील की गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय असतं? तसं तर गर्भसंस्कार हा काही नवीन शब्द नाही आहे आपल्या लोकांसाठी. हजारो वर्षांपासून गर्भसंस्कारांबद्दलचे अनेक किस्से, अनेक गोष्टी आपण ऐकत आलेलो आहे. अभिमन्यूंबद्दल जे बोललं जातं ती गोष्ट तर सर्वांना प्रचलित आहे. सो गर्भसंस्कारांचे दाखले अगदी हजारो वर्षांपासून आपल्याकडे जाणवतात. पण गर्भसंस्कारांची डेफिनेशन म्हटलात ना, ती खरं तर आजच्या काळाला समजून घेण्याची गरज आहे. कारण बरेचदा गर्भसंस्कार हा शब्द डोळ्यांसमोर आला की असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी आहे, पूजापाठ आहेत, तंत्रमंत्र आहेत, किंवा म्हणजे असे एक पिक्चर तरी तसं आजपर्यंत बनवलं गेलं. पण खऱ्या अर्थानं आजच्या डिजिटल युगातल्या पिढीला गर्भसंस्कारांची डेफिनेशन ही डिजिटल पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे. सो गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? तर मी नेहमी सांगतो की गर्भसंस्कार म्हणजे कोणता धार्मिक किंवा रिलिजियस असं काम नाही आहे. तर गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. म्हणजे जेवढे जे काही आता मी वर्ड्स वापरले, उच्चारले, हे शब्द जर नीट पाहिले तर हे शब्द काय, त्या स्त्रीच्या भावनांना, त्या स्त्रीच्या कृतींना रिलेट करणारे हे शब्द आहेत. म्हणजे त्या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये स्त्री भावनिकदृष्ट्या कशी आहे, मानसिकदृष्ट्या तिची परिस्थिती काय आहे, किंवा ती कशी ठेवते, किंवा स्वतःला एंगेज कशी ठेवते, या प्रोसेसलाच आपण गर्भसंस्कार असं आपण म्हणू शकतो. बरेचदा जसं मी म्हटलं की धार्मिक विधी म्हणजे पूजापाठ, मंत्र ऐकणं, काहीतरी हे करणं म्हणजे गर्भसंस्कार आहे का? तर गर्भसंस्कार हे अशा कोणत्या जाती धर्माशी, कोणत्या रिलिजनशी हे सीमित नाही आहे. आज आमच्याकडं संपूर्ण जगभरामधून 18पेक्षा अधिक देशातल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गर्भसंस्कार करत आहेत. विशेषतः मुस्लिम धर्मीय असणारे अनेक गर्भवती माता आमच्याकडे हे गर्भसंस्कार करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की गर्भसंस्कारांना मुळात असं कोणत्या जाती धर्मात विभागलं नाही पाहिजे. ही प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस प्रत्येक गर्भवतीसाठी ती तेवढीच महत्त्वाची आहे. त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी ती तेवढीच महत्त्वाची आहे. मग ते हिंदू असोत, ख्रिश्चन्स असोत, शीख असो, पारशी असो किंवा मुस्लिम्स असो. सो गर्भसंस्कार मुळात कोणत्या धार्मिक विधी नाही आहे किंवा कोणत्या रिलिजियनशी जोडला गेलेला विधी नाही आहे. हा त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचा आणि आईचा, ती जी काही नाळ जोडलेल्या आहे त्या नाळेसोबत जोडला गेलेला हा संबंध आहे किंवा त्यातली ती प्रोसेस आहे असं मला वाटतं. पण सर, आत्ताची जी पिढी आहे ना, त्यांना सगळं व्हॅलिडेशन लागतं, ते फॅक्ट्सवर काम करतात. बरोबर. ह्या गर्भसंस्कारामध्ये विज्ञानाचा किती रोल आहे? खरं तर गर्भसंस्कार म्हणजे जसं आज WHO नंही ॲग्री केलेलं आहे की गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती स्त्रीच्या ओव्हरऑल भावनांचा, स्त्रीच्या अंतर्गत व्यक्तिमत्वाचा त्या बाळावरती परिणाम होतो आहे, किंवा स्त्रीच्या आजूबाजूला जे एन्व्हायरमेंट आहे त्याचाही त्या बाळावरती निश्चित परिणाम होतो आहे. आणि हे मी नाही सांगत, तर WHO सांगते की हे सिद्ध झालेलं आहे की गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आईच्या माध्यमातून निश्चित काही परिणाम होतो. त्यामुळे आईला आता जपण्याचं काम, आईला ती कणखर बनवण्याचं काम, आईला सराउंडिंग देण्याचं काम, आईला सपोर्ट करण्याचं काम
हे फक्त त्या आईचं एकटीचं नाही आहे, तर खरं तर संपूर्ण प्रत्येक व्यक्तीचं आहे. नॉर्मली प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांच्या काळामध्ये स्त्रीला हार्मोनल इम्बॅलन्सेस होणं आणि त्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळं मूड स्विंग होणं, राग चिडचिड होणं, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन अशा प्रकारच्या काही गोष्टी घडतात. बरं, हे घडणारच आहे, हे स्वाभाविक आहे, कारण तिच्या आतमध्ये बरेचसे बदल होत आहेत. पण आपल्या समाजामध्ये बरेचदा त्या होणाऱ्या बदलांना समजून घेण्याची व्यवस्था आहे का? नाही आहे. बरेचदा इथे वादविवाद होत असतात. बरेचदा त्या स्ट्रेसमध्ये असणाऱ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे बऱ्याचशा काही प्रॉब्लेम्सना फेस करणाऱ्या या महिलेला याच्याबरोबर समाजातल्या, घरातल्या अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात आणि ती सुखकर आणि आनंदित होण्याऐवजी ती अधिक फ्रस्ट्रेटेड आणि अधिक तणावपूर्ण राहते. आणि मला वाटतं की हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि त्यामुळे गर्भसंस्कारांकडे मुळात बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांनी जाणून घेऊन तशा प्रकारच्या या विधीला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आज ती काळाची गरज आहे. तर सर, गर्भसंस्कारामध्ये असं काय वेगळेपण आहे की प्रत्येक पालकाने हे करायलाच हवं? त्याला अनेक कारणं आहेत. खरं तर जसं म्हणतो ना की आज पहिल्यासारखं आपण 10-12 बाळांना जन्माला नाही घालत आहे. पूर्वी एक पिढी होती, म्हणजे फॅसिलिटीज नव्हत्या, आत्तासारखंच आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं किंवा आर्थिक सुबत्ता नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं, तेव्हासुद्धा 10-12 बाळांना जन्म देणारे आहे किंवा ते कपल्स असायचे. आज आर्थिकदृष्ट्या त्या कम्पॅरिझनमध्ये आपण खूप सक्षम आहोत. फॅसिलिटीज आणि एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे. बट तरीसुद्धा आजचा पालक हा फक्त 1 किंवा 2च बाळांना जन्माला घालतो. मला असं म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी स्वतःच्या त्या 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या आणि असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व घडवलं, अगदी तसंच म्हणजे 10-12 नको, भले ते 1 असो, पण ते 1 बाळ छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, स्वामी विवेकानंदांसारखं, APJ अब्दुल कलामांसारखं घडावं याचा अट्टास धरला तर हरकत काय. म्हणतात ना की जर प्रयत्न केला तर डेफिनेटली काही मिळू शकतं, पण प्रयत्नच नाही केला तर मिळण्याचा सवालच येत नाही. म्हणून मला वाटतं की आपण आज 1 किंवा 2च बाळाला जन्माला घालतोय, मग ते येणारं 1 किंवा दुसरं बाळ जगातलं बेस्ट असावं. फक्त भारताच्या लोकसंख्येचा हिस्सा नाही तर 150 करोड लोकसंख्येला दिशादर्शक असं हे बाळ जन्माला घालावं असा विचार करून जर का त्या बाळासाठी प्रयत्न केला तर मला वाटतं की असं बाळ घडवता येणं शक्य आहे. प्रयत्न केला तर यश लाभू शकतं. प्रयत्न करणं आज या कपलच्या हातात आहे. तर हा पहिलं रिझन होऊ शकतं. दुसरं रिझन की आजची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जर का अनावधानाने, मी नेहमी सांगतो की भारताची लोकसंख्या आज कमी नाही आहे, म्हणजे देश की आबादी कम नहीं है लेकिन देश आबाद नहीं हो रहा है. कारण काय? कारण की आमच्याकडे फक्त नंबर वाढत आहेत, आम्ही क्वांटिटीवरती भर दिला आहे. व्हॉट अबाउट द क्वालिटी? म्हणजे ते जन्माला येणारं बाळ त्या सर्वगुण संपन्नता, बाय बर्थ कपॅसिटीज आणि क्वालिटीज घेऊन येतं आहे का? तर येत नाही आहे. मग त्यासाठी प्रोसेसमध्ये असताना, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की आज गर्भात वाढणारं बाळ हे काय प्रोसेसमध्ये आहे आणि प्रोसेसमध्ये असताना हवं तसं आकार देता येणं शक्य आहे. जसं की एक कुंभार त्या चाकावरती मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि हव्या त्या साईजचं, शेपचं हवं तसं ते भांडं तयार करतो, हवं त्या कपॅसिटीचं भांडं तयार करतो. कधी प्रोसेसमध्ये असताना. एकदा का त्या कुंभारानं माठाला शेकलं, त्या भांड्याला शेकलं की पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये परिवर्तन करता येत नाही. अगदी तसंच की आज त्या गर्भवती कपलला माहिती पाहिजे की तुमचं बाळ हे तुमच्या गर्भात आज प्रोसेसमध्ये आहे. त्या बाळाचा ब्रेन, जो आपण काय म्हणतो ब्रेनला, आपल्या आत्ताच्या डिजिटल युगात आपण ब्रेनला पण प्रोसेसर म्हणतो, तर तो प्रोसेसर आज गर्भात बनतोय. 5 सेन्सरी ऑर्गन्स, ज्या ऑर्गनच्या माध्यमातून हे बाळ संपूर्ण विश्वाचं ज्ञान ग्रहण करणार आहे, ते 5 सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे इनपुट डिव्हायसेस आज आत्ता गर्भात बनत आहेत. ते जन्माला आल्यानंतर नाही बनत आहेत. बाळाचं OS ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे जे अंतर्गत व्यक्तिमत्व आहे ते आज आत्ता तिच्या गर्भात बनत आहे. म्हणजे बनत असताना जर का फोकस केलं, बनत असताना जर का त्या कपॅसिटीजबद्दल, त्या क्वालिटीजबद्दल, त्या बेहतरतेबद्दल जर का त्या आईवडिलांनी, त्या कपल्सनी जर परिश्रम केलं, प्रयास घेतले, काही प्रोसेस फॉलो केली तर निश्चितच गर्भात वाढणारं बाळ हे उत्कृष्ट बनवता येऊ शकतं. बनल्यानंतर एकदा का ती नाळ कापली की तुम्ही बेस्ट स्कूल, बेस्ट कॉलेज, बेस्ट टीचर, बेस्ट ट्युशन हायर करू शकता, हवं ते देऊ शकता, पण दिलेलं ते घेण्याची कपॅसिटीज जर त्या बाळाकडे बनली नसेल, ज्याला आपण बाय बर्थ कपॅसिटीज म्हणतो, ते जर बनलीच नसेल तर तुम्ही दिलेलं सगळं वेस्ट आहे. म्हणजे नंतर तुम्ही धन दौलत संपत्ती करून फायदा काय? मी नेहमी म्हणतो की जर तुम्हाला संतती चांगली मिळाली तर संपत्तीचा मोह करायची गरजच नाही. ती संतती तुमचं आणि देशाचं नाव उंच करणार आहे. त्यामुळे बिनधास्त राहायला हरकत नाही आहे.
आणि जर संततीच जर का चांगली नसेल तर तुम्ही संपत्ती वाढवून तरी काय फायदा आहे, बरोबर ना. सो येणारं बाळ हे तुमचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करायला यायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी 400 वर्षापूर्वी आपल्या या 9 महिन्यांचा उपयोग केला, हे 9 महिने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडवण्यासाठी इन्व्हेस्ट केले, त्या इन्व्हेस्टमेंटचा परिणाम आज 400 वर्षानंतर सुद्धा ही आई आज जिवंत आहे. म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आजही सर्वांच्या हृदयात आहेत, मनामनात आहेत आणि पुढे हजारो वर्ष राहणार आहेत. म्हणजे एक स्त्री फक्त आपल्या 9 महिन्यांची इन्व्हेस्टमेंट करून असं काहीतरी उत्तुंग व्यक्तिमत्व घडवू शकते. आणि मला वाटतं की ही संधी आहे. आज जे कपल प्रेग्नन्सी प्लॅन करतायत किंवा प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी जगातलं येणारं एक उत्कृष्ट बाळ घडवण्याची संधी आहे. जसं एखाद्या स्त्रीला वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये माझं करिअर बर्बाद होतं आहे, म्हणजे आजच्या पिढीमध्ये बरेचदा जॉब करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये आज ट्रेंड काय चालू झालेलं आहे की प्रेग्नन्सी डिले केली जाते. का तर माझं करिअर आहे, मला जॉब करायचं आहे, मला फिरायचं आहे, माझं फ्रीडम. म्हणजे बरेचदा असं स्त्रियांना वाटत असतं की मग मला आता बर्डन येईल, माझं फ्रीडम संपेल, मी घरी अडकून पडेल, माझं हे होईल, माझं ते होईल, माझी फिगर खराब होईल. अशा अनेक गोष्टी या महिलांमध्ये असतात किंवा त्या कपल्समध्ये आजच्या पाहायला मिळतात. किंवा करिअर माझं संपुष्टात येईल. मला म्हणायचं आहे की करिअर म्हणजे काय असतं. तुम्ही जर हे 9 महिने इन्व्हेस्ट केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, स्वामी विवेकानंदांसारखं असं एखादं ग्रेट अपत्य जर का तुमच्या या प्रयत्नातनं निर्माण करता आलं तर पुढचं हजारो वर्ष जग या आईला लक्षात ठेवणार आहे. म्हणजे एवढं मोठं करिअर करण्याची संधी आहे, 9 महिन्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. मग ही मिस का करायची, बरोबर ना. जर केलं तर ते शक्य आहे, केलंच नाही तर जे काही ऑर्डिनरी येणार आहे, बाय चान्स येणार आहे ते येणारच आहे. म्हणजे मी नेहमी माझा एक डायलॉग असतो की भारतात आज जवळजवळ 80,000 बालकं जन्माला येतात. ही कशी येत आहेत तर ती बाय चान्स येत आहेत. म्हणजे फक्त लग्न झालंय म्हणून बाळाला जन्माला घातलं जातं. मला वाटतं की फक्त लग्न झालंय म्हणून अजिबात बाळाला जन्माला घालू नका. एक पर्पज ठेवा, एक उद्देश ठेवा की मला येणारं बाळ, म्हणजे मी प्रत्येक गर्भवती स्त्रीला एक संदेश देत असतो की तुमच्या गर्भात वाढत असणारं हे बाळ आहे ते तुमचं बाळच नाही आहे, तर ते येणारं भारताचं भवितव्य आहे. कदाचित ते एक भारतरत्न आहे. असा विचार ठेवून आजपासून या बाळासाठी प्रयत्न करायला हरकत काय. बरं, मी म्हणतो हा प्रयत्न केला, असा विचार ठेवली, तशी भावना ठेवली, तशा कृती केल्या, तशा प्रकारचं वाचन केलं, तशा प्रकारचा अभ्यास केला, तशा प्रकारचे काही क्लासेस जॉईन केले आणि या जर्नीमध्ये स्वतःला गुंतवून, पॉझिटिव्ह ठेवून, हॅपी ठेवून, ॲक्टिव्ह ठेवून, क्रिएटिव्ह ठेवून, कन्सिस्टंट राहून जर का असं बाळ बनलं तर नुकसान काय. बरं, हे सगळं जेव्हा करतो आपण, एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, तर आपल्याला काय मिळणार आहे. निश्चितच काहीतरी चांगलंच घडणार आहे, यातनं वाईट काय होणार नाही आहे. बरं, इन्व्हेस्टमेंट किती आहे तर फक्त 9 महिन्यांची इन्व्हेस्टमेंट. मग आजच्या या आईवडिलांनी मागे का राहायचं आणि का करायचं याचं तिसरं उदाहरण मी देतो की इस्रायलसारखा देश, आपल्या देशात म्हणजे इस्रायलची जर लोकसंख्या पाहिली तर आपल्या देशाच्या तुलनेत फक्त 1% लोकसंख्या आहे. एवढी कमी लोकसंख्या असताना सुद्धा आज इस्रायल जगाला भार आहे. मग याचं कारण काय तर आम्ही अभ्यास करत असताना आम्हाला डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च मिळाला. ते काय सांगतात की आज इस्रायल एवढी कमी लोकसंख्या असताना सुद्धा जगावरती आज इस्रायलचं वर्चस्व आहे. याचं कारण असं की कारण इथे जन्माला येत असणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनवून जन्माला घातलं जातं. कारण इथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. म्हणजे तिथे देशातच, घराघरात, समाजात एक रीत बनलेली आहे. ही 9 महिने जसं प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते तेव्हापासून ते डिलिव्हरीपर्यंत ती गर्भवती महिला सर्टन ॲक्टिव्हिटीज फॉलो करते, एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला क्वारंटीन ठेवते आणि त्या सगळ्यांचा प्रभाव आणि परिणाम म्हणून एक उत्कृष्ट बाळ आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे इस्रायलसारखा अखंड देश घडू शकतो या प्रोसेसच्या माध्यमातून. मग हीच गर्भसंस्कारांची प्रोसेस ज्या देशांना आधी सांगितली, म्हणजे आपल्या देशात हजारो वर्षांपासून सांगितली गेली, मग आपल्या देशात का नाही फॉलो केली जात. हरकत काय. उद्या बाळ जन्माला आल्यानंतर रडणारे, पश्चाताप करणारे, आरडाओरडा करणारे, म्हणजे आज मला एक प्रश्न नेहमी पडलेला आहे की प्रेग्नंट कपल बाळाची गुड न्यूज मिळाल्यानंतर जी एक्साइटमेंट असते, सेलिब्रेट करतात, हॅपी होतात, म्हणजे हेच एक्साइटेड आणि हॅपी असलेलं कपल बाळ जन्माला आल्यानंतर जेव्हा त्या बाळाचे काही दुष्परिणाम, प्रॉब्लेम्स, इश्यूज आणि प्रॉब्लेम्स जेव्हा भेडसावायला लागतात त्यावेळेला हेच कपल काय करायला लागतं, शिव्याशाप द्यायला लागतं, फ्रस्ट्रेटेड झालेलं बघायला मिळतं. म्हणजे तुमची एक्साइटमेंट प्रॉब्लेम्समध्ये टर्न होते कधी डिलिव्हरीनंतर जर त्या बाळामध्ये काही इश्यूज असतील तर. मग
जन्माला आलेलं ते बाळ डिलिव्हरीनंतर प्रॉब्लेम आहेत म्हणून फ्रस्ट्रेटेड होण्यापेक्षा ते बाळ चांगलंच बनावं यासाठी आत्ता ती संधी आहे. कारण आत्ता ते बाळ तुमच्या गर्भामध्ये प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे डिलिव्हरीनंतर आदळापट करणं, डिलिव्हरीनंतर पश्चाताप करणं यापेक्षा आज संधी असताना छोटीशी आहे ना, 9 महिन्यात, मग ते इन्व्हेस्ट करा ना. मग घाबरायची गरज काय? जर केलं तर काही चांगलंच भेटणार आहे, यातनं नुकसान काय होणार नाही. मग करायला हरकत काय? आणि म्हणून मी ही 3 उत्तरं दिली तुम्हाला की हे करायला पाहिजे, ह्याचंही गरज आहे. 4थं उत्तर पण तेवढंच महत्त्वाचं आहे. निसर्गानं म्हणजे एक क्युरिंग टाईम असतो असं म्हणतात. म्हणजे निसर्गानं या आईला ते वरदान दिलेलं नाही. पित्याकडून तो बीज आलेला आहे. तो बीज स्त्रीगर्भामध्ये आल्यानंतर, स्त्रीगर्भाशी प्लॅसेंटाशी अटॅच झाल्यानंतर 9 महिन्यांचा काळ त्या आईसाठी दिलेला आहे. 9 महिने म्हणजे जर परमेश्वराला त्या निसर्गाला हवं असतं तर एका रात्रीत एका दिवसात बाळाला जन्माला घातलं असतं ना. 9 महिन्यांचा ही प्रोसेसचा टाईम दिलाच का? सो तो कशासाठी दिलेला आहे? मला असं वाटतं की त्या आईला सांगितलेलं आहे की तू डिझायनर आहेस. कोणतीही गोष्ट बनत असताना जसं कार बनतात तर ERC मध्ये आता त्याचं डिझायनिंग होतं. सो जेवढं सुंदर डिझायनिंग असतं तेवढं सुंदर प्रोडक्ट बनला जातो. बरोबर ना? मग आज हे बाळ गर्भात प्रोसेस होत असताना डिझायनर म्हणून ती आई जर का रोल पार करते तर त्या डिझायनरचा फोकस त्या बाळावरती असायला पाहिजे ना. पण आजचा परिस्थिती काय? आजच्या आईनं हा 9 महिन्याचा अमूल्य असा वेळ कोणाला तरी विकलेला आहे. आज तिला इतर गोष्टींसाठी वेळ आहे, पण स्वतःचं म्हणजे आईला जेव्हा विचारतो म्हणते ना की ती काळजाचा तुकडा आहे. स्वतःच्या काळजाचा तुकडा जो तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या गर्भामध्ये वाढतोय, त्या तुकड्यासाठी आज वेळ का नाही? जन्माला आल्यानंतर माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ म्हणून त्याचं म्हणजे हे करण्यापेक्षा, कौतुक करण्यापेक्षा ते माझं बाळ जगाचं प्रतिनिधित्व करावं असं बनवण्याची संधी निसर्गानं तुम्हाला दिलेली आहे. आणि मग ती संधी तुम्ही वाया का घालवताय? इथे मला वाटतं की प्रत्येक कपलनं थोडंसं सिरियसली विचार करावा. मी म्हणेन घालायचंच आहे ना जन्माला तर मग एक असं बाळ घालायचं जे उद्याच्या भारताचं प्रतिनिधित्व करेल. आणि असा अट्टास करायला हरकत काय? राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी असाच अट्टास ठेवला की मला बाळ हवं आहे, मला बाळ हवं आहे. मला बाळ फक्त मदरहूड एक्सपिरियन्स करण्यासाठी नाही, मला वंश वाढवण्यासाठी नाही, तर मला बाळ का हवं आहे? हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. म्हणजे हिंदवी स्वराज्याचं ते स्वप्न त्या आईनं पाहिलं, गर्भात असणाऱ्या त्या बाळाला दाखवलं आणि तसंच बाळ 400 वर्षापूर्वी फॅसिलिटीज नसताना, परिस्थिती नसताना, एन्व्हायरमेंट नसताना त्या आईनं घडवलं. म्हणजे कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. एका बाजूला मुघल, एका बाजूला निजाम, एका बाजूला आदिलशाही, म्हणजे संपूर्ण सगळं व्यापलेलं आहे. स्वतःचं वाळवंटात एक हिरवं पान निघावं, त्याला पालवी फुटावी, तसाच हा काहीतरी प्रकार. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. त्यावेळेला ह्या आईनं विचार केला की मला हिंदवी स्वराज्य हवं आहे, आपलं स्वतःचं हिंदवी स्वराज्य घडवायचं आहे का, तर जे अन्याय आणि अत्याचार होत आहेत त्याच्या खिलाफ लढण्यासाठी, म्हणून मला हे बाळ हवं आहे. आई विचार करते. म्हणजे विचार किती पॉवरफुल आहेत बघा. सबकॉन्शियस, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. फक्त पुस्तकातनं नाही वाचायचं. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. मी गेली 25 वर्ष सबकॉन्शियस माइंडचा अभ्यास करतोय, हिप्नोथेरपीचा अभ्यास करतोय. मला माहिती आहे की पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड खरंच खूप पॉवरफुल आहे. मग ती पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी वापरली, तसंच आजच्या स्त्रीनं जर का वापरली, तसा अट्टास केला आणि गर्भातल्या बाळावरती फोकस केलं, तर मला वाटतं की त्या स्त्रीचं फक्त घर नाही तर आपला देश आणि कदाचित युनिवर्स बदलू शकतो. आणि म्हणून मला या स्त्रीला आवर्जून सांगायचं आहे की हे करायला हवं. पैसे केव्हाही येतील. कारण आज जस्ट नोकरी लागलेली स्त्री विचार काय करते की सर माझं करिअर आहे, आत्ताच जॉब लागला आहे, मग मी जॉब का सोडायचा? बरोबर आहे, करिअर आहे, इट्स ओके. बट करिअरसोबत या प्रेग्नन्सीचा काळ जर मिळाला असेल तर सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे हे 9 महिने आहेत, ते म्हणजे हे बाळ आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रायोरिटीज. आणि मला तिला एवढंच सांगायचं आहे की मी म्हणत नाही की जॉब सोडा, बट प्रायोरिटाईज करा. ॲटलिस्ट घरातली धुनी, भांडी, झाडू, पोछा ह्याला कोणाला तरी बाई लावता येईल. तुम्ही कमवत आहात, पगार घेत आहात, तर यातलं काही वर्क डेलिगेट करा, 4 पैसे एखाद्या बाईला द्या आणि मिळालेला वाचलेला जो वेळ आहे तो त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी इन्व्हेस्ट करा. आणि जर का या पद्धतीनं केलं तर मला वाटतं यात हाम काय? जे बाळ येईल ते उद्या तुमचं आणि या देशाचं नाव रोशन करणार आहे. सो हा विचार करून जर का प्रत्येक त्या कपलनं आपला प्रवास सुरू केला तर मला वाटतं की येणारा भारत बदलणार आहे. येणाऱ्या या पिढीमध्ये मी आवर्जून सांगतोय, आज हजारो लाखो महिला कपल्स आमच्यासोबत हे जर्नी पूर्ण करत आहेत. आणि माझं स्वप्न एकच आहे
येणाऱ्या 15 वर्षानंतर भारताचं प्रतिनिधित्व करणारी जी काही व्यक्तिमत्व असतील ती याच GSC फॅमिलीमधनं याच प्रोसेसला फॉलो करून जन्माला आलेली ही बाळं असतील. कारण बाय बर्थ कपॅसिटीज, बाय बर्थ स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज एक आई आपल्या गर्भातच वाढत असताना त्या बाळाला देते. थोडक्यात आता शेवटचं उत्तर देतो. ज्या पद्धतीने एक कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि मातीच्या गोळ्याला आकार देऊन हव्या त्या साईजचं, शेपचं, गुणांचं, क्वालिटीचं आणि कपॅसिटीचं बनवतो, अगदी तसंच प्रोसेसमध्ये असणाऱ्या त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला एक माता गर्भात वाढणाऱ्या त्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी देते. बरोबर. सो प्रोसेस सेम आहे. प्रोसेसमध्ये हवं ते बेस्ट घडवता येणं शक्य आहे. संपल्यानंतर, प्रोसेस झाल्यानंतर पश्चाताप करून फायदा नाही. एकदा का ती नाळ कापली की ते एक व्यक्तिमत्व, ते बाळ म्हणजे स्वतंत्र इंडिपेंडंट व्यक्तिमत्व बनणार आहे. जोपर्यंत ती नाळ जोडलेली आहे तोपर्यंत ते बाळ म्हणजे कोणतं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही आहे. ते बाळ त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. जसं हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे, तसंच जोपर्यंत ती नाळ जोडलेलं आहे तोपर्यंत ते बाळसुद्धा त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि जोपर्यंत ते हिस्सा आहे तोपर्यंत बदल करता येणं शक्य आहे. डिलिव्हरी झाली की आपण काय फक्त सांगू शकतो, बदलायचं नाही बदलायचं अगेन ती इंडिपेंडंट पर्सनॅलिटी ठरवणार आहे. म्हणून आज ती संधी आहे बदल घडवण्याची. आणि मला वाटतं की आपल्या भारतातल्या प्रत्येक गर्भवती स्त्रीनं जर का या पद्धतीनं जागरूकपणे आपला 9 महिन्यांचा हा अमूल्य असा वेळ जर का त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी प्रोसेसमध्ये असताना इन्व्हेस्ट केला तर येणारा भारत बदललेला बघायला मिळेल. बाळं तर बदलणारच आहेत, पण येणारा भारतसुद्धा बदललेला बघायला मिळेल. नक्कीच सर, मस्त उदाहरण दिलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि जिजाऊंचं. तर सर सध्या कसं झालं आहे की बऱ्याच स्त्रियांना आता भारताला स्वातंत्र्य होऊन 70पेक्षा जास्त वर्ष झाली, तरी बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की आमच्यात काही ताकद नाही आहे किंवा आम्हाला समाजाने बांधून ठेवलेलं आहे. पण मला असं वाटतं त्या स्त्रियांनी इतिहासात जाऊन वाचावं की इतिहासात एक उदाहरण आहे की एका स्त्रीच्या प्रचंड इच्छाशक्तीसमोर जगातील 4 ते 5 महाकाय साम्राज्यांनी गुडघे टेकले होते. ही ताकद आहे स्त्रीमध्ये. एक्झॅक्टली. आणि त्यांनी तिचा जर वापर योग्य केला, जिजाऊंसारखा वापर केला, तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज घडतील आणि भारत बदलेल. मी नेहमी इथे एक माझा डायलॉग आहे, मी नेहमी म्हणत असतो की अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. म्हणजे प्रत्येक आईनं जिजाऊ बनलं पाहिजे 9 महिन्यांसाठी. येणारं बाळ हे शुभांसारखं बनलेलं असेल. मग सर तुम्ही आता हे अभ्यास केला एवढा गर्भसंस्काराचा, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊंचा तुम्ही अभ्यास केला असेल. नक्कीच. तर मग जिजाऊने असं काय छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं किंवा असे कुठले गर्भसंस्कार केले त्यामुळे त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला हेल्प झाली? पहिली गोष्ट तर कसं असतं की पेठून उठणं, एखाद्या गोष्टींसाठी स्वतःला वाहून घेणं गरजेचं आहे. जिजाऊ माँसाहेबांच्या डोक्यात पहिल्यांदा पर्पज होतं की मला बाळ का हवं याची क्लॅरिटी होती. बाळ का होतं तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आणि का हिंदवी स्वराज्य होतं तर त्यांचं स्वतःचे काही पर्सनल इश्यूज होते. म्हणजे एका बाजूला शहाजीराजे भोसले, एका बाजूला लखुजीराव जाधव, म्हणजे स्वतःचे वडील, स्वतःचा पती जेव्हा एकमेकांना मारण्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढायला लागले आणि स्वतःचीच आपली जवळची लोक म्हणजे हरवली गेली, स्वतःचीच जवळच्या लोकांना मारलं गेलं, यांनी त्यांच्या भावाला मारलं, यांनी त्यांच्या दिराला मारलं, अशा प्रकारच्या ज्या परिस्थिती घरातल्या घरातच लोक भांडायला लागलेत, आपलेच लोक आपल्या विरोधात भांडायला लागलेत. आणि आजूबाजूला सगळे हे साम्राज्य इतर लोकांचं, निजाम आहेत, आदिलशाही आहे, हे कुतुबशाही आहे, हे सगळे आजूबाजूला असताना मग या परिस्थितीमध्ये आपण एकमेकांच्या विरोधात भांडतोय. मृत्यू मात्र आपल्याच लोकांचा होतोय. हा जो काही जवळची लोक गेल्यानंतर आऊसाहेबांनी विचार केला की आमच्या जवळचीच लोक आज हरवत आहेत, जवळचीच लोक, आपलीच लोक आपल्याच रक्ताच्या नात्यांचा खून करतायत. हे जेव्हा आईच्या लक्षात आलं त्यावेळेला आईने विचार केला की असं का होत आहे. आईने विचार केल्यावर लक्षात आलं की आज आमची लोक कोणाकडे काम करतायत तर कोणाकडे तरी परक्यांच्याकडे नोकरी करतायत. आणि मग हे परके काय करतायत की आपल्याच लोकांना आपल्याच लोकांच्या विरोधात लढवलं जातंय. मरतंय कोण? राजा मरत नाही, शिपाई मारले जात आहेत आणि आमचे लोक शिपाई म्हणून काम करतायत. आमचा कोणता स्वतःचा राजा नाहीये. तो खरं तर कारण होतं. तो जो दर्द आईच्या आतमध्ये साठलेला होता की आमचं साम्राज्य नाही, आमचा कोणता स्वतःचा राजा नाही आणि त्यामुळे आज आपलीच लोक आपल्याच लोकांचा बळी घेत आहेत. या एका कारणास्तव आईला प्रेरणा मिळाली की मला बाळ हवं आहे.
पण मला बाळ कशासाठी हवं आहे? मदरहूड एक्सपिरियन्स करण्यासाठी नाही, वंश वाढवण्यासाठी नाही, किंवा जे ऑलरेडी बाळ आहेत संभाजीराजा आहेत त्यांचं कलिग म्हणून, कोणतरी सिबलिंग म्हणून नाही, तर कशासाठी? तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. मोठा विचार केला. ते एक म्हण आहे ना की सोचेंगे तो शायद पाएंगे, सोचेंगे नाही तो पाने का सवाल ही नाही. तर म्हणजे जर विचार केला तर तसं आपल्या आयुष्यात येऊ शकतं. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी तो विचार केला आणि तो विचार करून मग त्यांनी 9 महिन्यांमध्ये तशा प्रकारच्या कृती करायचं ठरवलं. आता बाळ म्हणजे डेस्टिनेशन ठरलेलं होतं, जायचं कुठे हे एकदा निश्चित झालं तर गाडी कोणती पकडायचं हे ठरवता येतं. तुम्हाला कोल्हापूरला जायचं आहे हे डेस्टिनेशन ठरलं तर कोल्हापूरला जाणारी बस, ट्रेन, एरोप्लेन काहीही पकडता येईल, पण जायचं कुठं पहिलं हे डेस्टिनेशन ठरलं पाहिजे. मला वाटतं की आजच्या कपलकडं याचं उत्तर नसतं. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना बाळ हिंदवी स्वराज्यासाठी हवं होतं, एक राजा बनण्यासाठी हवं होतं. मग राजा बनण्यासाठी माझं बाळ येणार आहे तर मग त्या बाळामध्ये कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज असायला हव्यात याचा मातोश्रींनी विचार केला, आऊसाहेबांनी विचार केला. फक्त विचारच केला नाही तर तशा प्रकारच्या त्या कृती, ॲक्टिव्हिटीजसुद्धा त्या 9 महिन्यांमध्ये केल्या. उदाहरणार्थ राजा बनण्यासाठी बाळ येते तर संघटन कौशल्य त्या बाळाकडे असलं पाहिजे, राजनीती असली पाहिजे, त्याचबरोबर तलवारबाजी, युद्ध, घुडस्वारी ह्या साऱ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आऊसाहेबांनी तशा प्रकारच्या त्या गोष्टी केल्या. येणारं बाळ राजा बनणार आहे तर निर्णय क्षमता कणखर आणि खंबीर असली पाहिजे, मानसिकदृष्ट्या ते कणखर आणि खंबीर असलं पाहिजे, ब्रेव असलं पाहिजे, शूर असलं पाहिजे, वीर असलं पाहिजे. मग तशा प्रकारच्या कथा ऐकल्या, वाचल्या, अभ्यासल्या. इवन इतकंच काय, आजच्या आपल्या महिलांना डोळेसुद्धा लागतात तर ते डोळे वडापाव, समोसे खाण्याचे लागतात. आऊसाहेबांना डोळे जरी लागले तर ते तलवार चालवण्याचे, घुडस्वारी करण्याच्या, अगदी 7व्या-8व्या महिन्याच्या प्रेग्नंट असताना घोड्यावरून त्या प्रवास करायच्या. म्हणजे आणि युद्ध करावंसं वाटायचं, तलवार चालवायच्या. म्हणजे का करत होत्या या? का तर तसे संस्कार त्या बाळावरती येतील. माझं बाळ असं मानसिकदृष्ट्या खचलेलं असं नको आहे. आईला माहिती होतं. मग राजा बनायचं आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे, त्यासाठी कसं बाळ असायला पाहिजे, मग त्या क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आऊसाहेबांनी केल्या आणि मग त्या क्वालिटीज, ते गुण राजांमध्ये आले. आणि म्हणून तर अवघ्या 400 वर्षांपूर्वी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला. विचार करा, आपण जेव्हा 16 वर्षाचे होते, आज 400 वर्षानंतर आज 16 वर्षाची बालकं काय करतायत विचार करा. आणि राजे त्यावेळेला फॅसिलिटीज नव्हत्या. आज किमान इंटरनेटचा जमाना आहे, इथे बसल्या बसल्या जगातलं सगळं काही इथे बघायला मिळतं आपल्याला. बट सर्व इन्फॉर्मेशन्स आज एका बटनावरती, क्लिकवरती अवेलेबल आहेत. त्यावेळेला कोणतीही इन्फॉर्मेशन्स अवेलेबल नव्हत्या. फक्त एका आईचा अट्ठास, आईनं केलेला तो प्रवास आणि प्रयास. मला वाटतं की तो प्रवास, तो प्रयास प्रत्येक आईनं आणि प्रत्येक पित्यानं आपल्या येणाऱ्या बालकासाठी, येणाऱ्या भारताच्या पिढीसाठी करायला हवं. पण सर, हे गर्भसंस्कारामध्ये फक्त स्त्रियांचाच रोल असतो का? खरं तर डायरेक्ट रोल हा स्त्रीचा आहे, पण इनडायरेक्ट अनेक लोकांचा आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं, मी शेतीचं एक उदाहरण देतो. शेतकरी काय करतो? शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा एका चांगल्या बीजाची आणि चांगल्या जमिनीची चॉईस करतो. आता हे जमीन, चांगली जमीन आणि चांगलं बीज जेव्हा एकत्रित येतं, ते बीज पेरलं जातं. कुठे पेरलं जातं? तर भूगर्भामध्ये पेरलं जातं. जेव्हा ते भूगर्भामध्ये जातं तेव्हा ते बीज पहिल्यांदा काय होतं? त्या भूगर्भाशी अटॅच होते. त्याची मुळं पहिल्यांदा कुठं वाढतात? ते बीज वाढतं कुठं? तर जमिनीच्या आतमध्ये भूगर्भाशी जोडतं. आणि एकदा का ती नाळ भूगर्भाशी त्याची जोडली गेली, मग या बीजाची जमिनीच्या बाहेरची वाढ चालू होते. सो जमिनीच्या बाहेर वाढणारं हे झाड, जमिनीच्या बाहेरची या झाडाची जी काही सफलता आहे ही कोणावरती निर्भर आहे? जमिनीच्या आतमध्ये भूगर्भामध्ये ती नाळ जोडलेली आहे, मुळं जोडलेले आहेत, तिथे मिळालेल्या एन्व्हायरमेंटवरती. त्या भूगर्भामध्ये चांगलं एन्व्हायरमेंट त्या बीजाला, त्या रूट्सला मिळालं तरच हे झाड जमिनीच्या बाहेर उत्कृष्ट वाढणार आहे. अगदी तसंच पित्याकडून जेव्हा बीज येतो तेव्हा तो आलेला बीज पहिल्यांदा स्त्रीगर्भामध्ये येतो आणि स्त्रीगर्भामध्ये आलेल्या तो पहिल्यांदा स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच होतो. आणि तो अटॅच असताना, प्लॅसेंटाला अटॅच्ड असताना त्या स्त्रीकडून तिच्या ज्या भावना आहेत, तिचं ज्या अंतर्गत व्यक्तिमत्व आहे, तसंच म्हणजे ते एन्व्हायरमेंट आहे या बाळासाठी, तर तसंच ते एन्व्हायरमेंट, तशाच भावनांप्रमाणे हे बाळ वाढणार आहे. आणि ज्या भावना, जो स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी या स्त्रीगर्भामध्ये जोडलेलं असताना मिळतात, तसंच जन्मानंतरचं आयुष्य ते बाळ जगत असतं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर 9 महिन्यांमध्ये त्या स्त्रीकडून त्या बाळाला मिळालेला स्वभाव, संस्कार, स्वरूप आणि कपॅसिटी ह्या खरं तर आयुष्यभराची देण आहेत. कारण बाय बर्थ स्वभाव असतो,
प्रत्येक व्यक्तीचा बाय बर्थ एक जन्मजात स्वभाव आहे, स्वरूप आहे, म्हणजे बाहेरचं दिसणारं स्वरूप आहे. त्याचबरोबर कपॅसिटीज आहेत, माझी ग्रास्पिंग कपॅसिटी असेल, शिवाय काही संस्कार बाय बर्थ प्रोग्राम झालेले असतात. तर हे बाय बर्थ जी आई देते ना, आईकडून हे मिळतं, तर खरं तर ही आयुष्यभराची त्या आईनं त्या बाळाला दिलेली शिदोर आहे. सो जन्मानंतरचं या बाळाचं जे काही अस्तित्व आहे, जन्मानंतर हे बाळ आयुष्यात किती उंची निर्माण करणार आहे, हे जन्माला यायच्या आधी गर्भाशी अटॅच असताना, स्त्री गर्भाशी अटॅच असताना त्या स्त्रीकडून मिळालेल्या स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीवरती निर्भर राहतं. आणि म्हणून इथं हा वेळ दिला पाहिजे. आता हा वेळ देत असताना ते बाळ त्या प्लॅसेंटाला जोडलेलं आहे, म्हणजे स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. स्त्रीनं हॅपी ठेवलं पाहिजे, ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे, क्रिएटिव्ह ठेवलं पाहिजे, पीसफुल ठेवलं पाहिजे, स्टेबल ठेवलं पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल तिनं स्वतःच्या भावना कणखर खंबीर ठेवल्या पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होतं, आता स्त्रीच्या भावना जशा असणार आहेत तशाच बाळाच्या बनणार आहेत. पण प्रॉब्लेम काय होतं, तिच्या आजूबाजूचं सराउंडिंग आहे, ते सराउंडिंग बरेचदा तिला सपोर्टिव्ह नसतं. उदाहरणार्थ, मला एका वर्कशॉपमध्ये विचारलं की सर बीज चांगलं आहे, जमीन चांगलं आहे, तर मग गर्भसंस्कार करायची काय जरूरत आहे. मी सांगितलं की जे झाड चांगल्या बीज आणि चांगल्या जमिनीतनं जे झाड बनणार आहे ते कदाचित 10 किलोचं उत्पादन देईल, पण त्याच वाढत असणाऱ्या त्या झाडाला, त्या बीजाला, त्या जमिनीला, चांगली जमीन आणि चांगल्या बीजाच्या माध्यमातून जे झाड वाढतं आहे त्याला जर का मी एक पॉली हाऊस दिलं, म्हणजे काही कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट दिलं, तर हेच झाड मला 10 पटीने 100 पटीने अधिक उत्पादन देणार आहे. दिस पॉली हाऊस इज नथिंग बट द गर्भसंस्कार मी म्हणतो. मग आता हे पॉली हाऊस म्हणजे काय, तर आजूबाजूला असणारं एन्व्हायरमेंट, मग स्त्रीच्या माध्यमातून डायरेक्टली संस्कार त्या बाळावरती होत आहेत, बट स्त्रीला सपोर्ट कोणाचा आहे, स्त्रीच्या भावना कणखर खंबीर बनवण्यासाठी सपोर्ट कोणाचा आहे. मग डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे, पती आहेत, आईवडील आहेत, सासू सासरे आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा स्त्रीवरती आणि स्त्रीच्या माध्यमातून बाळावरती परिणाम होतो. याच्यामध्ये मी जेव्हा अनेक देशांबद्दल अभ्यास करत होतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की जसं इस्रायलचं उदाहरण दिलं तर एक प्रॉपर एन्व्हायरमेंट दिलं जातं. मला असं वाटतं की आपली गर्भवती महिला जिथे कुठे असेल, ती ऑफिसमध्ये जाते ना, ती प्रेग्नंट आहे असं ऑफिसमध्ये माहिती असेल, तर त्या स्त्रीला आनंद देण्याचं काम, तिला हॅपी ठेवण्याचं काम, तिला क्रिएटिव्ह ठेवण्याचं काम, तिला एनर्जेटिक ठेवण्याचं काम, तिला पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह बनवण्याचं काम तिथल्या प्रत्येक एम्प्लॉईनं करायला पाहिजे. मला असं वाटतं की तिला अशी एक वेगळी केबिन, मग दररोज तिचं काहीतरी डेकोरेट केलं जातं, तिला सगळेजण मिळून काही गिफ्ट देत आहेत, तिला हॅपी बनवत आहेत, तिच्या चेहऱ्यावरती फक्त आनंद आनंद आणि आनंद आला पाहिजे. यासाठी प्रत्येक समाजातल्या व्यक्तीनं सुद्धा काम केलं गेलं पाहिजे. मग गर्भवती असताना तिला झापणं, तिला स्ट्रेस देणं, तिला कामाचं प्रेशर देणं, या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. मॅटर्निटी लिव्ह देण्यापेक्षा चांगलं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आज ऑफिसमध्ये सुद्धा त्या स्त्रीला दिलं गेलं पाहिजे. बसमध्ये सुद्धा जाताना एखादी गर्भवती महिला दिसली तर तिला सुद्धा सगळ्यांनी हॅपीनेस दिला पाहिजे, तिच्यासाठी सेलिब्रेट केलं पाहिजे. अशा पद्धतीचं वातावरण जेव्हा समाजामध्ये, घरामध्ये, त्या नवऱ्याकडून, सासूकडून, कंपनीकडून, म्हणजे ऑफिसकडून, जिथे तिथे असं एन्व्हायरमेंट जर ह्या स्त्रीला दिलं ना, मला वाटतं की येणारं प्रत्येक बाळ आणि बाळ हे उत्कृष्ट बनलेलं असेल. हा खरं तर रोल आहे. म्हणजे फक्त स्त्री गर्भसंस्कार करते, स्त्रीच्या भावनांचा परिणाम होतो, तो डायरेक्टली होतो, पण स्त्रीवरती परिणामकारक करणाऱ्या ह्या अनेक गोष्टी आहेत. तर यांनी सुद्धा त्या स्त्रीला चांगलं एन्व्हायरमेंट देण्याची गरज आहे. मला वाटतं की मी ही चळवळ उभी केलेली आहे. आज पॉडकास्टच्या माध्यमातून जर कोणी इंडस्ट्रियलिस्ट असतील, जर कोणी अशा असतील, तर त्याने असा उपक्रम करायला हरकत नाही आहे. मी तुम्हाला मदत करायला अशा लोकांना तयार आहे की हे करून तर बघा आणि मग बघा. आज मला खूप आनंद वाटतोय. आनंद या गोष्टीचा आहे की प्रेग्नन्सी हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण कोणत्याही स्त्रीचं प्रेग्नन्सी म्हणजे पुनर्जन्म म्हटलं जातं. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातला हा सर्वात मौल्यवान आणि अतिशय इम्पॉर्टंट असा क्षण आहे. असं म्हटलं जातं की मातृत्वाशिवाय स्त्रीचं आयुष्य अपूर्ण आहे. अशा या मातृत्वाच्या क्षणी मला परमेश्वराने ही संधी दिलेली अशा अनेक स्त्रियांना मदत करण्याची. आज आम्ही 30 लोकांची टीम, अनेक डॉक्टर सगळे मिळून ह्या गर्भवती महिलेला सतत आणि सतत कंटिन्युअसली आनंद देण्याचं काम करतो. तिला खूप एंगेज ठेवतो, तिला खूप मस्त एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो. आणि आज त्या स्त्रियांमुळे, म्हणजे स्त्रियांचं तर आयुष्य बदललेलंच आहे. अनेक कपल्स आहेत ते सांगतात की सर, प्रेग्नन्सी हे फक्त निमित्त होतं तुमच्याशी जोडण्याचं, पण त्या 9 महिन्यांमध्ये बाळं तर बदललीत, पण आमचं अवघं आयुष्य तुम्ही बदललं, असे सांगणारे अनेक कपल्स तुम्हाला बघायला मिळतील. मस्तच.
आणि सर हा जो तुम्ही उदाहरण दिलं आई वडिलांचं आणि सराउंडिंगचं जे असतं, आणि मी स्वतः अनुभवलं आहे. म्हणजे माझे एक मित्र आहेत डॉक्टर दिनेश गायकर म्हणून, तर त्यांची वाईफ आहे ती गायनेकोलॉजिस्ट आहे. तर त्यांचा मुलगा आहे राघव, तर तो वयाच्या 2.5 वर्षापासून आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कविभूषण आणि कवी कलश ह्या सगळ्यांनी लिहिलेले जे छंद आहेत तर तो ते बोलतो. आणि मी त्याला विचारलं, डॉक्टर हे कसं काय शक्य आहे? म्हणजे आम्ही बघतो आजूबाजूचे पॅरेंट्स आहेत ते त्यांच्या मुलांना बाबा बोल, आई बोल हे शिकवत असतात, आणि तुमचा मुलगा त्या काळातले छंद ते त्याला समजत पण नसतील कदाचित बरोबर. काय आहेत ते, तर तो ते बोलतोय. तर ते कसं काय शक्य झालं? कसं शिकवलं तुम्ही? तर ते मला म्हटले की स्वप्नील, आम्ही ह्याची सुरुवात आहे ना तिच्या प्रेग्नन्सीच्या टाईममध्येच केली होती. ती नेहमी Great. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचणं, त्यांच्याबद्दल ऐकणं. स्वतः मला पण फार आवड आहे, गड किल्ल्यांवर जायची, गड किल्ल्यांना पाहायची. मग आम्ही डिस्कशन पण तेच करायचो घरी. आई वडील त्यांचे म्हणजे त्याचे आजी आजोबा ते जेव्हा सिरियल लावायचे ना, तर त्यावेळी ती सिरियल होती डॉक्टर अमोल कोल्हेंची वाटतं शिवछत्रपतींची सिरियल Yeah. होती. तर ती लोक सगळे मिळून बघायचे. आणि ते म्हणले ह्या सगळ्यांचा तो इफेक्ट आहे की ते आम्हाला शिकवावं लागलं नाही, कारण तो ऑलरेडी शिकून आला होता. वा, मला याच्यावरती असंच एक उदाहरण, माझं जिजाऊंचं बाळकडू हा प्रोग्राम छत्रपती संभाजीनगरला होता. कार्यक्रम सुरू झाला, हे सगळे उदाहरणं प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीज असतात. आता बरेचदा पॉडकास्ट ऐकून काही लोकांच्या कमेंट येतात. आज आपण सुरुवात करायच्या आधी एखादी कमेंट होती की सर तुम्ही फक्त पॉडकास्टमध्ये माहिती देता, ॲक्टिव्हिटीज आणि क्रिया का नाही सांगत. आता हे वर्बल नाही सांगता येणार आहे, ते तुमच्याकडून करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही समोर असला पाहिजे, तुम्हाला करायला लावलं पाहिजे, तुम्हाला अनुभव करायला द्यायला पाहिजे, आणि त्यासाठी ह्या कार्यशाळा अटेंड केल्या पाहिजेत. तर ही कार्यशाळा अशीच चालू होती, आणि कार्यशाळेमध्ये आम्ही ऑलमोस्ट हाफ ऑफ द कार्यशाळा झालेली होती. एक गृहस्थ उठले, सर म्हटले मला बोलायचं आहे काहीतरी. म्हटलं बोला सर, काय आहे? सर म्हटले तुम्ही जे सांगताय ना मला हे माहिती नव्हतं, बट हे सत्य आहे आणि माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. गायकवाड नावाचे ग्रस्त होते. तर म्हटलं काय सर, काय काय पुरावा आहे? म्हणजे खरंच तुम्ही जे मांडताय ते अगदी 100% सत्य आहे म्हणे. म्हणले माझी मुलगी आहे आत्ता, मी आज आम्ही पती पत्नी दोघं जण ह्या कार्यशाळेला आलो आहे, कारण आम्ही बाळासाठी प्लॅन करतो आहे. माझी आत्ता ऑलरेडी मुलगी आहे, ती 4 वर्षाची मुलगी आहे. आणि ती मुलगी म्हणजे गर्भात असताना मला गर्भसंस्कार काय असतात किंवा तुमची आत्ता सांगितलेली प्रोसेस ही काहीही माहिती नव्हती मला. मला एवढं माहिती होतं की मला क्रिकेट खेळायचं होतं, मला भारताचं प्रतिनिधित्व क्रिकेटच्या माध्यमातून करायचं होतं, मी चांगला क्रिकेटपटू होतो, बट मला कुठे काही संधी मिळाली नाही किंवा मला कुठेपर्यंत पोचता आलं नाही. त्यामुळे मनात माझ्या एकच गोष्ट होती की मला माझं बाळ जे येणार आहे ते भारताचं प्रतिनिधित्व क्रिकेटला घेऊन करणार आहे. आणि त्यामुळे गर्भवती असताना माझी पत्नी मी सातत्यानं फक्त क्रिकेट दाखवत होतो, क्रिकेट पाहत होतो, क्रिकेट ऐकवत होतो, क्रिकेट वाचवत होतो. म्हणजे सगळं त्या स्त्रीला जे काही मी देत होतो ते क्रिकेट 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 आणि क्रिकेट. सर त्याचा परिणाम असा झाला आहे म्हणले की माझी आज मुलगी आहे, 3ऱ्या वर्षापासून ती लेदर बॉलवर खेळते, आणि आत्ता ती महाराष्ट्राच्या एका संघातनं खेळते लेदर बॉलवरती. ती म्हणे स्वतःचा बड्डे आजपर्यंत सेलिब्रेट नाही केला तिनं कधी, पण धोनी मामाचा बड्डे मात्र आवर्जून सेलिब्रेट करते. म्हणजे तिला क्रिकेटशिवाय दुसरं काही येत नाही, आणि ती एवढी पॅशनेटली एवढी जबरदस्त क्रिकेट खेळते. त्यांनी ते कोल्हापूरला त्यांच्या त्यावेळेला ती टुर्नामेंट चालू होत्या, तर त्यांनी ते फोटो आणि मला दाखवला की ही बघा सर माझी मुलगी, आणि ही प्रूफ आहे म्हणे. हे जर केलं तर निश्चित ह्या बाळामध्ये बघायला मिळतं. आणि आम्हालाच हे रिअलाईज झालं. सर थँक्यू सो मच, तुम्ही खूप चांगलं काम करताय. सो ही उदाहरणं आहेत, जसं आता तुम्ही डॉक्टरांचं उदाहरण दिलं. तर आता काय होतं की ऐकणाऱ्या लोकांनी मला वाटतं की इन्स्पायर व्हायला पाहिजे. ही संधी पुन्हा येणार नाही आहे. प्रेग्नन्सीचे हे 9 महिने या बाळाच्या आयुष्यात लाखो खरबो अरबो करोड रुपये देऊन पुन्हा कधीच येणार नाही आहे. हा टाईम लिमिटेड आहे, आणि तो असाच वाया जाऊ नाही दिला पाहिजे. भले मी म्हणतो सासूसुनेची भांडणं असतील, पतीपत्नींची भांडणं असतील, मला स्त्रियांना हे पण सांगायचं आहे. बरेचदा जेव्हा मी म्हणतो की बाहेरच्यांनी एन्व्हायरमेंटला सपोर्ट केला पाहिजे, बरं आपलं ते कल्चर नाही केला म्हणून स्त्रींना हरायचं आहे का? नाही आहे. मी असं म्हटलं जातं की स्त्री एक अशी योद्धा आहे जिला स्वतः परमेश्वरसुद्धा हरवू शकत नाही. ही आईची ताकद आहे. मला वाटतं की ही स्त्रीची ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं कोणी सपोर्ट करो किंवा न करो, कणखर आणि खंबीर या बाळासाठी म्हणून राहायचं आहे. कारण येणारं बाळ हे फक्त तुमचं बाळ नाही आहे, तर येणारं बाळ ह्या भारताचं प्रतिनिधित्व करणारं बाळ आहे. हा अट्टास देऊन आजपासून जागायला पाहिजे, उठायला पाहिजे, प्रेरित झालं पाहिजे, आणि सातत्याने या बाळासाठी गर्भसंस्कारांची विधी फॉलो केली पाहिजे. खरं आहे. पण सर अजून एक होतं की लोक आहेत ना,
ओव्हर एक्साइट होतात. म्हणजे त्यांना असं वाटतं ठीक आहे, काही जण बघतील हा पॉडकास्ट आणि येतील आणि म्हणतील की सर आता आम्ही करतो, आणि मग ते अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन माइंडमध्ये तयार करायला सुरुवात करतात. तर गर्भसंस्कार आणि अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ह्यामध्ये किती साम्य आहे का? प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. असं म्हटलं जातं की फोकस द प्रोसेस, फॉरगेट अबाउट द रिझल्ट्स. आपल्याकडे उलट आहे. आम्ही जेव्हा प्रेग्नंट कपलला विचारतो तुम्हाला बाळ कसं हवं आहे, सगळं एक्साइटमेंटमध्ये आम्हाला जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, एक सर्वगुण संपन्न हुशार बुद्धिमान बाळ हवं आहे. व्हॉट अबाउट द प्रोसेस? प्रोसेसमध्ये काय करतोय का काही नाही सर, आम्हाला वेळ नाही. मग प्रोसेसमध्ये असताना ते भांडं बनत असताना तुम्ही फोकस नाही केलं, म्हणजे आत्ता आपल्या पिढीतलं काय की वी फोकस द रिझल्ट्स अँड वी फॉरगेट अबाउट द प्रोसेस. मी म्हणतो की फोकस द प्रोसेस, फॉरगेट अबाउट द रिझल्ट्स, बिकॉज रिझल्ट्स आर बाय प्रोडक्ट. रिझल्ट्स हे बाय प्रोडक्ट आहेत. तुम्ही जर इथे पाण्यात पडला तर तुम्ही ओले होणार, हे सत्यच आहे. अगदी तसंच आहे, तुम्ही जर का प्रोसेसमध्ये फोकस केलं तर येणारं बाळ हे निश्चितच चांगलं बनणार आहे. हे बिकॉज हा रिझल्ट आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की तुम्ही अभ्यास केला तर पेपरात तुम्हाला लिहायला येणार आहे, मार्क्स हे आपोआप पडणार आहेत. मार्क्स काय आहेत? रिझल्ट्स आहेत. कशाचे? अभ्यास केलेल्याचे. तसं या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये हा जर का अभ्यास केला, गर्भसंस्कारांची प्रोसेस फॉलो केली तर बाळ हे आपोआप मिळणारच आहे. यू नीड नॉट टू वरी अबाउट द रिझल्ट्स, यू नीड टू फोकस द प्रोसेस. खरंय. त्यामुळे ओव्हर एक्साइटमेंट ही त्या बाजूला पाहणाऱ्या लोकांचे. प्रोसेसमध्ये जे इन्व्हॉल्व आहेत ना त्यांना वरीच नाही आहे, त्यांना आतमधून माहीत आहे, त्यांना 100% माहीत आहे की येणारं बाळ हे मी डिझाईन केलेलं आहे, मी घडवलेलं आहे, मी प्रोसेसमध्ये काम केलेलं आहे. आमच्या ज्या GSC सोबत जोडल्या गेलेल्या महिन्या आहेत त्यांनी ते ट्रॅकर्स असतात मंथ वाईज, तर ते ट्रॅकर्ससुद्धा असं सांभाळून ठेवलेले आहेत. का तर ते सांगतात की सर हे आम्ही केलेलं आहे, आमच्या हातानं आमच्या बाळासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला माहिती आहे भविष्यात जेव्हा ते बाळ बनेल तेव्हा जगाला दाखवू शकेन, सी दिस इज द प्रोसेस, आम्ही इथे काम केलं म्हणून हे आज बाळ मिळालं. म्हणजे म्हणतो ना की लक, भाग्य, बरेच जण बऱ्याचशा गोष्टीवरती नशिबानं मिळालं. सो मला वाटतं की नशीब आपण घडवायचं असतं. म्हणजे स्वतःच्या प्रयत्नातनं अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे तुम्ही प्रयत्न केला तर रिझल्ट हे मिळणारच आहेत. प्रयत्न न करणाऱ्यांनी रिझल्टची अपेक्षा करूच नाही. मग फक्त 150 करोड जनतेचा एक हिस्सा जन्माला घालतो एवढंच लक्षात ठेवावं. वेगळं काहीतरी हवं असेल तर वेगळं काहीतरी करावं लागेल. खरंय. तर सर ह्यानं सांगावं असं वाटतं मला ऑडियन्सला की बाबा आम्ही इथे डिस्कशन जे करतो, तर सरांनी मुद्दा मांडलाच होता की लोक मला विचारतात की तू प्रोसेस काय नाही सांगत, सगळं सांगतो तो प्रोसेस काय नाही सांगत. तर मला पण असं सांगायचं की आम्ही प्रश्न पण तसे विचारत नाही आहे, कारण आम्हालाही आमच्या ऑडियन्सला अर्धवट ज्ञान नाही द्यायचं. म्हणजे अर्धवट ज्ञान हे खूप खराब असतं. सरांनी एखादी गोष्ट सांगितली तर एका पॉडकास्टमध्ये तेवढं सगळं कव्हर होणार नाही. अनुभव, गर्भसंस्कार ही काही फक्त पुस्तकातनं किंवा एका पॉडकास्टमधनं किंवा एका कार्यशाळेतनं मिळणारी अशी गोष्ट नाही आहे. मी अर्धा तास 1 तास तुमच्याशी बोलतोय, माहिती सांगतोय. माहिती ही तुम्हाला नॉलेजेबल बनवेल. घेतलेल्या नॉलेजचं जेव्हा आचरणामध्ये येईल तेव्हा रिझल्ट्स मिळणार आहेत. आणि पहिली गोष्ट तर अनुभव करायचे असते. आता फक्त तुम्ही नॉलेज घेताय. कार्यशाळेमध्ये येणाऱ्या लोकांना अनुभव दिला जातो की बाबा प्रॅक्टिकली हे कसं आहे, या गोष्टीचा कसा आणि का परिणाम होतोय हे तुम्ही स्वतः अनुभवा. जेव्हा ते स्वतः अनुभवतात, जेव्हा त्यांना त्या बाळाच्या मुवमेंट जाणवतात, जेव्हा परिवर्तन झालेलं इमिडिएटली त्यांच्या लक्षात येतं, त्यावेळेला लोक मग त्या प्रोसेसला ॲक्सेप्ट करतात. असं वर्बल सांगून ॲक्सेप्ट नाही होणार आहे. यू नीड टू गेट द एक्सपिरियन्स. हा ना. आणि ते मग ते अर्धवट शिजलेल्या भातासारखं होतं की अर्धवट शिजलेला भात असतो तर तुम्ही खाऊ पण शकत नाही आणि त्याचे परत तांदळात रूपांतर पण होत नाही. एक्झॅक्टली. आता गर्भसंस्कारांवरती अनेक हजारो पुस्तकं आहेत किंवा इंटरनेटवरती अनेक गोष्टींचं नॉलेज आहे. मग प्रत्येकानं इंटरनेटमधून आणि पुस्तकांमधून केलं असतं ना. म्हणजे पुस्तकं, इंटरनेट किंवा अनेक गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन्स देतील. ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्हाला अजून स्वतःला प्रयास आणि परिश्रम करावे लागतील. सो ते करणं, त्यासाठीची सिस्टीम, त्यासाठीचं सपोर्ट कोणाचा तरी असणं गरजेचं आहे. आणि तो सपोर्ट मला वाटतं की घ्यायला हरकत नाही. कोणाकडूनही घेतात, बट तो सपोर्ट घेणं गरजेचं आहे. एकटा माणूस जेव्हा रस्त्यानं चालायला लागतो त्यावेळेला त्याला रस्त्यात अनेक प्रलोभनं येतात, अडथळे येतात, अडचणी येतात आणि माणूस आपल्या गोलपासून काय होतो, डायव्हर्ट होतो. बट तिथेपर्यंत पोचायचं असेल, त्या गोलपर्यंत, डेस्टिनेशनपर्यंत पोचायचं असेल तर ग्रुपमध्ये आपण जेव्हा चालायला लागतो, कोणीतरी पाठीमागं तुमचं फॉलोअप घेणार असतो, त्यावेळेला तुम्ही त्या डेस्टिनेशनला पोचण्याची पॉसिबिलिटी, शक्यता ह्या हजारो पटीने जास्त असतात. त्यामुळे ग्रुपसोबत जाणं गरजेचं आहे. ही प्रोसेस अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि हा वेळ, प्रेग्नंट
प्लॅन करत असल्यापासून मला वाटतं की लोकांनी द्यायला पाहिजे, हे जाणून घ्यायला पाहिजे. घराघरातल्या जेव्हा त्या गर्भवती कपल्सना किंवा त्या कपल्सना, गर्भवती असं मी म्हणत नाही, प्लॅन करणाऱ्या अशा त्या प्रत्येक कपल्सला जेव्हा याची माहिती मिळेल, भारतातला घर आणि घर बदललेलं असेल, त्या दिवशी येणारं बाळ आणि बाळ बदललेलं असेल, देश बदललेला असेल. खरं आहे. ही संधी आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. 9 महिने ही नेचरनं, निसर्गानं त्या पती पत्नीला दिलेली संधी आहे. पण सर ह्यामध्ये वन साईज फिट टू ऑल अशी काही गोष्ट आहे का? म्हणजे आता एखादी गोष्ट आहे, एका स्त्रीला शिकवायची आहे, पण प्रत्येक स्त्री ही वेगवेगळी इंडिव्हिज्युअल आहे ना. इंडिव्हिज्युअल जरी असलं तरी इथे भावनांचा निश्चित परिणाम होतो आहे. भावना खूप महत्त्वाच्या आहेत. काही गोष्टी जसं की आपल्या आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकृती सांगितलेल्या आहेत, वात प्रकृती, कफ प्रकृती. सो काही गोष्टीत बदल घडू शकतात, जसं आहारामधला काही बदल असेल किंवा कोणाची काही कंडिशन्स असतील, फिजिकल कंडिशन्स, त्यानुसार काही एक्सरसाइजमधला बदल असू शकतो. बट इमोशनल जे मी म्हणतो ना, EQ, IQ, AQ, CQ असे अनेक क्वेश्चन्स असतात, किंवा इंटरनल जे OS बनतो आहे, किंवा जे सेन्सरी ऑर्गन्स बनत आहेत, ब्रेन बनतो आहे, या सगळ्यांसाठीची एक प्रोसेस सेम आहे. बट तुम्ही जेव्हा ह्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्या वेगळ्या असू शकतात, बट तेही त्याचा गायडन्स घेऊन त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. बट ऑलमोस्ट ओव्हरऑल जर बघितलं 90% प्रोसेस इज सेम फॉर एव्हरीवन. ओके. 10% मायनर चेंजेस होऊ शकतात, जे की फिजिकल कंडिशन्सनुसार असू शकतील. सर गर्भसंस्कारामध्ये मी सोशल मीडियावर खूप पिक्चर्स बघितले होते की ते आईच्या पोटाला असं इयरफोन्स वगैरे लावून ठेवायचे, ते असं खरोखरमध्ये करतात का? ॲक्च्युली नाही. खरं तर बाळाची डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या ऑर्गनची डेव्हलपमेंट वेगवेगळ्या वेळेला होत असते. खरं तर बाळापर्यंत जे काही पोचतं ते आईच्या माध्यमातून पोचतं. त्यामुळे आईनं म्युझिक्स ऐकणं डेफिनेटली रिकमेंडेड आहे. काही प्रकारचे म्युझिक्स आईवरती, आईच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सींना मदत करत असतात. आईच्या जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात तेव्हा आई पीसफुल आणि स्टेबल बनते. शिवाय जेव्हा म्युझिक्स ऐकते त्यावेळेला बाळाचा प्रतिसादसुद्धा आपल्याला बघायला मिळतो. सो खरं तर आईच्या माध्यमातून हे त्या बाळापर्यंत पोचत असतं. त्यामुळे डायरेक्टली पोटावरती ते हेडफोन्स लावणं वगैरे हे चुकीचं आहे. आईच्या माध्यमातून ऐकतं बाळ, आईच्या माध्यमातूनच न्यूट्रिएंट्स असेल, बाकीच्या अनेक गोष्टी असेल, जी डेव्हलपमेंट आहे ती आईच्या माध्यमातून होते. त्यामुळे डायरेक्टली बाळाला एक्सटर्नली काही फार द्यायची गरज नाही आहे. आता बाळाला जे बाळ ऐकतं, पण ते कोणाच्या माध्यमातून, तर अगेन आईच्या माध्यमातून ऐकतं. त्यामुळे त्या बाळावरती त्याचा परिणाम होतो, पण आईच्या माध्यमातून होतो. त्यामुळे आपण आईला ऐकवलं तरी ते बाळापर्यंत पोहोचणार आहे. बाळाचे कान म्हणजे प्रत्येक गोष्टीची डेव्हलपमेंटची प्रोसेस आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे की कोणत्या महिन्यात बाळाचं कोणते ऑर्गन्स डेव्हलप होत आहेत आणि बाळ कसं डेव्हलप होतं आहे. तर असं नाही की आता कन्सिव्ह झालेत पहिल्याच महिन्यात बाळाचे कान डेव्हलप झाले, तसं नाही आहे. ही प्रोसेस आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळा आहार आयुर्वेदामध्ये सजेस्ट केलेला आहे, वेगवेगळ्या क्रिया सजेस्ट केलेल्या आहेत. सो आम्हीसुद्धा वेगवेगळ्या क्रिया आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मंथ वाईज, कारण मंथ वाईज बाळाची जी डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटला अंडरस्टँड करून मग तशा प्रकारच्या काही क्रिया आणि तशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज आपण आपल्या कोर्सेसमध्ये डिझाईन केलेल्या आहेत. मस्तच. मग आता सर आत्तापर्यंत लोकांनी आपल्याला ऐकले, 40-50 मिनटं झाली लोक आपल्याला ऐकतात, तर त्यांच्या मनामध्ये आता प्रश्न पडला असेल की त्यांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कसं वर्क करता, तर तुम्ही सांगू शकता का मला? नक्कीच मला आवडेल. कारण कसं आहे, बरेचदा मला अनेकदा विचारलं जातं की सर आम्हाला तुम्ही पुण्यात आहात, मग ऑफलाईनला कार्यशाळा घ्या किंवा ऑनलाईनला माझ्या आत्ता चालतात. आज मी जसं सांगितलं की 18पेक्षा अधिक कंट्रीमधल्या 2.5 लाख 3 लाखपेक्षा अधिक महिलांनी माझ्या कार्यशाळा अनुभवलेल्या आहेत. माझा पहिला अट्टास असतो की पहिली कार्यशाळा अटेंड करा, पुढं आमच्याबरोबर या किंवा नाही या. पती पत्नींना, इवन त्या सासू सासऱ्यांना या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस झाला पाहिजे. हे किती इम्पॉर्टंट आहे, कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या, का करायच्या आणि कशा करायच्या, म्हणजे कोणत्या पद्धतीने ह्या ॲक्टिव्हिटी केल्या गेल्या पाहिजेत, या सगळ्याचं डिटेल नॉलेज कार्यशाळेच्या माध्यमातून देतो. महाराष्ट्रामध्ये जिजाऊंचं बाळकडू या नावानं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबईचा काही भाग असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अशा काही शहरांमध्ये आपण ऑफलाईनला कार्यशाळा घेतोय. ऑफलाईनला का घेतो, तर बऱ्याच लोकांना वाटतं की ऑफलाईनला घेतल्यावरतीच गर्भसंस्कार होतात. मुळात ऑफलाईनला काय असतं की एक चांगला एक्सपिरियन्स एका वेळेला मिळतो. आता मला काही लोक विचारतात की सर तुम्ही कंप्लीट तुमचा कोर्स ऑफलाईनला का नाही घेत, आम्ही पुण्यातच आहे, आम्ही येऊ. मी त्यांना विचारतो
की प्रेग्नन्सीमध्ये गर्भसंस्कार एका दिवसात करता येत नाहीत, तर ते दररोज करायचे असतात, कारण बाळ दररोज वाढते. एव्हरी डे बाळ वाढतंय. मी दररोज जर का तुम्हाला 2 तास माझ्या ऑफिसला यायला सांगितलं तर तुम्हाला शक्य आहे का? तर नाही आहे. दररोज अशी गर्भवती महिला ट्रॅव्हल करून या उघडलेल्या अवस्थेत त्या दिलेल्या वेळेत त्या ऑफिसला पोहोचू शकते का? तर नाही आहे. म्हणजे काय, ऑफलाईनला गर्भसंस्कार करता येणं शक्य नाही आहे. त्यातल्या त्यात जेव्हा 8वा-9वा महिना सुरू होतो, स्त्रीला उठणं, बसणं, फिरणं सुद्धा अवघड असतं. प्रेग्नन्सीमध्ये आज अनेक स्त्रियांना बेडरेस्ट सांगितलेले असते. सुरुवातीच्या 3 महिन्यांमध्ये ट्रॅव्हलिंग अवॉइड करायला सांगितलेलं असतं. मग अशा वेळेला त्या स्त्रीनं काही घरी बसून हा मौल्यवान वेळ वाया घालवायचा का? तर नाही. ऑनलाईनच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला आज होतोय आणि त्यामुळे अमेरिकेतली असणारी महिलासुद्धा आज आपल्याशी जोडली जाते आणि तीसुद्धा तिच्या वेळेनुसार सर्व ॲक्टिव्हिटीज फॉलो करते. मस्त. अगदी सगळ्या ॲक्टिव्हिटी फॉलो करता येतात आणि म्हणूनच मला वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी जास्त लोक आज आमच्यासोबत जोडू शकलीत किंवा जोडली गेलीत. तर ज्या लोकांच्या डोक्यात असेल की ऑफलाईनला मला करायचं आहे, तर ते ऑफलाईनला शक्य नाही. ऑफलाईनची कार्यशाळा जरूर अटेंड करा, ज्याच्यामध्ये डायरेक्टली मला भेटता येईल, एन्व्हायरमेंट पाहता येईल, इतर लोकांच्या प्रतिक्रिया आणि मनोगतं पाहता येतील. अनेक महिला ज्यांच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत त्या आपल्या बाळांना घेऊन खास भेटण्यासाठी आलेल्या असतात. कारण मोस्टली काय असतं की ऑनलाईनमध्ये हे सुरू असल्यामुळे अनेक लोकांची भेट होत नाही. अगदी दूरदूरून लोक खास भेटण्यासाठी येतात. संपूर्ण अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत लोक आज GSCला जॉईन झाले आहेत किंवा आमच्यासोबत हे गर्भसंस्कार करतायत आणि त्यांना मला भेटण्याची उत्सुकता असते. का? तर जसं मी म्हटलं की मला नाही तर जी व्हॅल्यू ॲडिशन मी त्यांच्यासाठी केली किंवा प्रेग्नन्सीच्या त्या अमूल्य अशा महत्त्वाच्या क्षणी जी मदत आमच्या टीमच्या माध्यमातून होते, त्याच्यासाठी म्हणून ह्या स्त्रीची कृतज्ञता असते आणि तेवढ्यासाठी मला थँक्यू म्हणण्यासाठी ह्या महिलांना भेटायचं असतं. खरं तर त्यामुळे ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, माझं एवढंच राहतं की फार काही नॉमिनल फीज असतात. अगदी 99 रुपयांमध्ये तुम्हाला ऑनलाईनला वर्कशॉप करता येतं आणि जेव्हा ऑफलाईनला असतात तेव्हा त्याच्यामध्ये काही स्नॅक्स, वॉटर बॉटल्स आणि बाकीच्या काही गोष्टी दिल्या असतात. शिवाय ऑफलाईनला खर्च मोठे असतात, म्हणून 299 रुपये प्रति पर्सन असं ती ऑफलाईनची कार्यशाळेची फीज असते. तर ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, पण कार्यशाळा ही प्रत्येक एक्सपेक्टिंग कपलने केली पाहिजे. तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय किंवा प्रेग्नंट आहात तर कार्यशाळा जरूर अनुभवा. कार्यशाळेमध्ये विदाऊट हाईड अँड सीक सर्वच्या सर्व गोष्टी ट्रान्सपरंटली शिकवल्या जातात, सांगितल्या जातात. ट्रान्सपरंटली सगळं काही दिलं जातं. आजपर्यंत लाखो लोकांनी कार्यशाळा केल्या, बट एकाही व्यक्तीची अशी निगेटिव्ह कमेंट नाही. म्हणजे निगेटिव्ह कमेंट नाही म्हणण्यापेक्षा आपला हेतूच क्लिअर आहे, मला व्हॅल्यू ॲड करायचं आहे आणि मी बदलत्या भारताचं स्वप्न पाहतो. येणारा भारत अवघे एक छत्रपती शिवाजी महाराज बनतात किंवा आऊसाहेब एक छत्रपती शिवाजी महाराज बनवतात, एक आई एका छत्रपती शिवाजी महाराजांना घडवते आणि अवघा देश बदलतो. म्हणजे वाळवंटामध्ये उगवलेलं एक ते झाड संपूर्ण वाळवंट हिरवा करू शकेल, म्हणजे वाळवंट संपूर्ण वापरू शकेल अशी कोणी कल्पनाच करू शकणार नाही. पण ते एक पालवी छत्रपती शिवाजी महाराज या नावाची संपूर्ण देश व्यापून टाकते, जगाला मोहित करते. म्हणजे हे सामर्थ्य आहे आणि मला वाटतं की असं सामर्थ्य प्रत्येक स्त्रीकडे आलं पाहिजे. स्त्री आई होणं, स्त्रीच्या आयुष्यात आई होणं हा खूप मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट अशी कॅज्युअली नाही घेतली पाहिजे, अनावधानानं नाही घेतली पाहिजे. तर मला वाटतं की तिला प्लॅन केलं पाहिजे. चांगली संतती घडली तर तुम्हाला किंवा देशाला भवितव्याची चिंता करायची गरज नाही. आजच्या या परिस्थितीमध्ये चांगली संतती घडायची गरज आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्या घरातली स्त्री कणखर आणि खंबीर आहे, ही आई कणखर आणि खंबीर आहे, त्या घरातली मुलंसुद्धा तशीच कणखर आणि खंबीर आहेत. मग ते मुलगा असो मुलगी असो, तशीच. म्हणजे तो समाज कणखर आणि खंबीर आहे, तो देश कणखर आणि खंबीर आहे. म्हणून पहिल्यांदा स्त्री घडली पाहिजे. जन्माला येणारं ते बाळ मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याला आईकडूनच गर्भात असताना चांगली कपॅसिटी मिळालेली आहे, चांगले संस्कार मिळालेले आहेत, ते जन्मानंतर निश्चितच उत्तुंग काम करणार आहे. भक्त प्रल्हादांचं उदाहरण घेतलं जातं. खरं तर भक्त प्रल्हादांचे वडील हिरण्यकश्यप कोण आहेत तर राक्षस आहेत. सो राक्षसाचं बीज असताना सुद्धा ते जेव्हा स्त्रीगर्भामध्ये आलं, 9 महिने स्त्रीगर्भामध्ये असताना जे एन्व्हायरमेंट आईनं दिलं तसाच परिणाम त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती झाला आणि बाळ कोण बनलं तर भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून नावारूपाला आले. तर ही स्त्रीची किंवा त्या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांची ताकद आहे.
आणि ही मला वाटते की प्रत्येक महिलेने इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर येणारं आयुष्य सुजलाम सुफलाम बनलेलं असेल. आईवडिलांचं पण आणि सर्वांचंच आयुष्य किंवा देश बदलायला मदत होऊ शकते. आणि म्हणून मला वाटतं की चान्स घेतायच, भले 10 घेऊ नका, एकच घ्या, पण तो असा घ्या की बस जगानं म्हणजे या बाळाच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. आणि मला वाटतं की असं एक व्यक्तिमत्व घडवण्याची संधी आज प्रेग्नन्सीचा प्लॅन करत असणाऱ्या किंवा प्रेग्नंट असणाऱ्या प्रत्येक कपलला आहे. खरं आहे. पुत्र हो असा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. अगदी बरोबर. असं व्हायला पाहिजे. आणि मग मी सर बरेच वेळा बघतो की लोक आहेत ना, नावं ठेवायला खूप एक्सपर्ट आहेत. म्हणजे आपला देश असा आहे, आपल्या देशात असंच चालतं, आपल्या देशात असेच लोक आहेत. मी SRKचा पिक्चर बघ, शाहरुख खानचा, त्या पिक्चर स्वदेश होता. स्वदेशमध्ये तो म्हटला होता की मैं नहीं मानता कि मेरा देश महान है, पर मैं ये ज़रूर मानता हूँ कि मेरे लोगों में ये काबिलियत है, ये ताकत है की इस देश को हम महान बना सकते हैं. एक्झॅक्टली. तर मग आता महान भारत जर बनवायचा आपल्याला, तर तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे आपल्या समाजाने? प्रत्येक आईनं जागलं पाहिजे. मला वाटतं की स्त्रीला रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे. स्त्रीची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे पिता फक्त बीज देतो, आई संपूर्ण जग बदलणारं असं एक बाळ त्या बीजाच्या माध्यमातून निर्माण करते. आई डिझायनर आहे. त्या आईला व्हॅल्यू मिळाली पाहिजे, त्या आईला सपोर्ट मिळाला पाहिजे. आणि अशा प्रकारची ही चळवळ घराघरापर्यंत पोचली पाहिजे. घराघरातली ही आईला याची जाणीव झाली पाहिजे की माझे 9 महिने असेच अनावधानानं रडत खडत त्रासात म्हणजे त्रास सहन करत आणि निगेटिव्हिटीजमध्ये भीतीमध्ये नाही गेलं पाहिजे. मी कणखर आणि खंबीर बनणार आहे. मी कणखर आणि खंबीर बनून माझ्या गर्भातनं जन्म घेणाऱ्या माझ्या काळजाच्या तुकड्याला असं काही घडवणार आहे, असं काही बनवणार आहे की जे उद्या 150 करोड लोकांना हेवा वाटेल असं कार्य करणार आहे. आणि ही शिकवण त्या आईनं गर्भातल्या बाळाला दिली पाहिजे. आई जसा विचार करेल तसंच ते गर्भातलं बाळ बनणार. त्यामुळे आईच्या भावना आईनं बदलायची गरज आहे. आईनं कणखर आणि खंबीर बनायची गरज आहे. आईनं आज पेटून उठायची गरज आहे. खरंच. आणि सर धन्यवाद, तुम्ही आमच्या ह्या पॉडकास्टवर आलात. म्हणजे आत्ता भारत चांगला बनवण्याचं स्वप्न जे तुम्ही बघताय आणि इतरांच्या मनात तुम्ही टाकताय, ते खरंच ह्या पॉडकास्टच्या मार्फत लोक अंगीकृत करतील आणि त्या गोष्टी नक्कीच अप्लाय करतील. मी इथे आवर्जून एक गोष्ट ॲड करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ना, जगात भारी 19 फेब्रुवारी. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एल्प्रो मॉल चिंचवड येथे एक भव्य दिव्य मोठा कार्यशाळा जिजाऊंचं बाळकडूची आपण ठेवलेली आहे. आणि मला वाटतं की जर पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, तुम्ही महाराष्ट्रामधून जरी आलात तरी ते वर्थ असेल ही माझी खात्री आहे. तर या कार्यशाळेला जे कोणी ऑडियन्स असे कोणी असतील तर त्यांनी जरूर अटेंड करावं असं मला वाटतं, विनंती करावीशी वाटते. तुमचं कसलंही नुकसान होणार नाही हे मात्र अगदी प्रामाणिकपणे मी सांगू इच्छितो. आणि जरूर आज आपला पॉडकास्ट पाहणारे अनेक असे लोक असतील ज्यांची मुलगी असेल, कोणाची तरी बहीण असेल, कोणाची वहिनी असेल, कोणाची मैत्रीण असेल, कोणाची पत्नी असेल. मला असं वाटतं की तुम्ही जर का हा पॉडकास्ट पाहताय तर अशा गरजू लोकांपर्यंत तुम्ही जरूर हा पॉडकास्ट पाठवा, जरूर शेअर करा. ही चळवळ आपल्याला उभी करायची आहे. घराघरातली आई बदलली पाहिजे आणि त्यासाठी जरूर एका आईला मदत करा. तुम्ही केलेली ही मदत देश परिवर्तनासाठी कामी येणार आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलला आणू शकतो. म्हणून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.